मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, झिजून गेलात तरी चालेल, पण गंजून जाऊ नका. झिजणारा चंदन होतो आणि गंजणारा लोखंड ठरतो. काय व्हायचंय ते एकदा ठरवून घ्या. अभ्यास करावाच लागेल. हो, तुम्हाला जे दिवस राहिले तेवढे दिवस तुम्हाला झिजावाच लागेल, तर तुमचं चंदन होईल. नाही झिजला तर गंजून जाल, लोखंड होऊन कुठल्या तरी आढ्याला तसेच पडून राहाल. काय व्हायचंय ते ठरवा. तुमच्यात काही 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 कमी नाही, सगळं बरोबर आहे तुमच्यात. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता काही लोकांना वाटतं, काही मला एक गोष्ट आणखी सातत्यानं सांगायचं, मी वारंवार सांगतो, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. हा सगळ्यात घातक प्रकार. प्रत्येक गोष्टीला आमच्या डोक्यात एकच प्रश्न, म्हणून तो काय म्हणतो. मी वारंवार सातत्यानं सांगत राहतो, आपल्या पोरांच्या हातात एक संस्काराचा कंदील द्या. त्याच्या पावलापुरता प्रकाश त्याला मिळेल आणि मग त्याला सांगा की तुझ्या पावलापुरता प्रकाश मी तुला दिलाय, आता तुझी वाट तू चाल. त्या पावलापुरता प्रकाशाचं एक एक पाऊल टाकेल, चालत राहील, चालत राहील, चालत राहील. चालता चालता त्याच्या लक्षात येईल आपण आपल्या पायावर उभा आहोत. आणि ज्यावेळी त्याच्या लक्षात येईल की आपण पायावर उभा आहोत, तर त्याला दुसरा नियम सांगा, जी माणसं पायाला चालतात ती फक्त अंतर काढतात, आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. आमची पोरं फक्त पायाने नव्हे, ती डोक्याने चालायला शिकली पाहिजेत. आणि ज्यावेळी आमची मुलं डोक्याने चालायला शिकतील, तर त्यांना तिसरा नियम सांगा, आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो. तुम्हाला जगाच्या बाजारपेठेत उभा राहायचं असेल तर आपल्या डोक्यात आणि शेतात नाही, तर जगाच्या बाजारपेठेत काय विकतं याच्यावर लक्ष द्यावं लागेल. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. का 10वीची परीक्षा उत्तम गुणांनी जायचं आहे, का 12वीची परीक्षा उत्तम व्हायची आहे, कारण तुमचं ध्येय आता ठरायलाच हवं. ध्येय जर ठरलं असेल तर या टप्प्यावर तुम्ही त्या जाणीवेनं, त्या जिद्दीनं, त्या चिवटपणानं आणि त्या सातत्यानंच अभ्यासाला उतरणार. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 10वी 12वीला सामोरं जाताना भविष्यात काय करायचं आहे हे जर तुमच्या स्पष्ट नसेल तर तुम्ही आत्ता यश मिळवू शकत नाही. ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवा. मला कुठं जायचं आहे, मला मुंबईला जायचं आहे. मुंबई हे माझं जर ध्येय असेल तर मी विचार करतो रस्ता कुठला निवडायला हवा, तो रस्ता सोपा कुठला आहे, मला लवकर कुठल्या रस्त्याने जाता येईल. रस्ता ठरला की मग वाहन कुठलं निवडायचं याच्यावर विचार करता येईल. वाहन ठरलं की मग बाकी काय अडचण होतील का याचा विचार करणार. ध्येय ठरत नाही, तुम्ही काही करू शकत नाही. मी वारंवार आपल्याला सांगतो, आता ध्येय कुठल्या दिशेला जायचं आहे, ध्येय ठरवा. आणि एक गोष्ट पुनश्च सांगतो, असं वाटत असेल की त्याला 10वीला 80% होते, जरा बुद्धी जास्तच आहे, मला 7च पडलं, बहुतेक दिलीच कमी. हा फार मोठा गोंधळ आहे आमच्यात. फार. एक सांगू, त्या नियम त्यानं जन्माला घालताना काही भेदभाव केलेला नाही. याला जास्त त्याला कमी असलं काहीही झालेलं नाही. प्रत्येकाला सगळं सारखंच दिलंय. फक्त जो ज्या गोष्टीचा सातत्यानं वापर करतो त्याची ती गोष्ट सर्वोत्तम होते. ही वस्तुस्थिती आहे. एखादा बुद्धीचा वापर सातत्यानं करत असेल तर त्याची बुद्धी कसदारच होणार. जर तो वापर करत नसेल तर त्याची बुद्धी गंजून जाणार. दोष त्याचा नाही, दोष तुमचा आहे. तुम्ही काय नेमकं करता, तुमच्यात आहे विकसित करा. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तुम्हाला माहिती आहे, आईन्स्टाईनचा मेंदू जपून ठेवलाय प्रयोगशाळेत. जपून ठेवला का? कारण त्या माणसाने इतके शोध लावले, एवढे अफाट शोध लावले. हे काय रसायन आहे त्याच्या मेंदूत हे शोधायचं आहे. त्याच्यावर अभ्यास चाललाय, संशोधन चाललंय. आणि संशोधनांती असं लक्षात आलं की आईन्स्टाईननं स्वतःच्या मेंदूचा फक्त 0.01% वापर केला. म्हणजे 99.99 त्यानं वापरच केला नाही मेंदूचा. मग जर न्यूटन
एवढे अफाट शोध आपण लावले. आम्ही आमच्या मेंदूचा वापरच करत नाही ही वस्तुस्थिती आहे. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, झिजून गेलात तरी चालेल, पण गंजून जाऊ नका. झिजणारा चंदन होतो आणि गंजणारा लोखंड ठरतो. काय व्हायचंय ते एकदा ठरवून घ्या. अभ्यास करावाच लागेल. हो, तुम्हाला जे दिवस राहिले तेवढे दिवस तुम्हाला झिजावाच लागेल, तर तुमचं चंदन होईल. नाही झिजला तर गंजून जाल, लोखंड होऊन कुठल्या तरी आढ्याला तसेच पडून राहाल. काय व्हायचंय ते ठरवा. तुमच्यात काही 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 कमी नाही, सगळं बरोबर आहे तुमच्यात. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता काही लोकांना वाटतं काही मला एक गोष्ट आणखी सातत्यानं सांगायचं. मी वारंवार सांगतो, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. हा सगळ्यात घातक प्रकार. प्रत्येक गोष्टीला आमच्या डोक्यात एकच प्रश्न, म्हणून तो काय म्हणतो ते आमच्या घरात अडचणीचा बाबा सातत्यानं अभ्यास कर. त्या चव्हाणांच्या मुलाला 95 पडले, तुला जर कमी पडले तर लोक काय म्हणतील. काय प्रकार आहे, लोक काय म्हणतात. परवा एक मुलगा माझा पेढे घेऊन आला. म्हणजे किती टक्के पडले, मला 45%. उत्तम. आणि दुसरा मुलगा रस्त्यात भेटला आणि मला काय निकाल, पेढे काय द्यायला आला नाहीस, किती टक्के पडले, मला 98%. अरे मला पेढे का नाही, काय बाबा म्हणला राहिलेले 2% कुठे गेले. अरे काय प्रकार आहे. एकीकडे 45% म्हणून पेढे वाटणार आहे, पण दुसरीकडे 98% पडले, 2 कुठं गेले म्हणून सुटक पाळणारी लोक आहेत. कशाला लोक काय म्हणतील. तुम्हाला काय वाटतं त्याचा विचार करून पुढे जा. मी वारंवार सांगायचो, सचिन तेंडुलकर 12वीला नापास झाला, काय अडचण आहे. एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या, तुमच्याकडे पुस्तक आहेत ना तुमची, त्या प्रत्येक आणि अनेक पुस्तकातले धडे हे नापास झालेल्या लोकांनी लिहिलेले आहेत. असं नाही काही. 3 तासाचा पेपर तुमचं भविष्य ठरवूच शकत नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पण आताच्या स्पर्धात्मक युगात त्याला पर्याय नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. तुम्हाला ते करावंच लागेल. पण याचा अर्थ काय आहे, तुमच्यात काय आहे ते शोधा. 10वीची परीक्षा म्हणजे तुमच्यात नैसर्गिक काय आहे ती शोधून काढणारी परीक्षा. मी वारंवार सांगतो, आमच्याकडे गोंधळ करून ठेवला. ज्याला 40% पडले आर्ट, 60% पडले कॉमर्स, 80% सायन्स. का 80% वाला हुशार आहे म्हणून सायन्सला, 60% वाला मिडियम आहे म्हणून कॉमर्सला, आणि 40% वाला ढो आहे म्हणून आर्टला. अरे या शाखा टक्केवारीवर निर्माण केलेल्या नाही. तुमच्यात नैसर्गिक गुण कोणते आहेत, तुमचा नैसर्गिक कल काय आहे, याच्यासाठी या शाखा काढल्या. तुम्हाला जर 12वीला 98% मार्क पडले, पण तुम्हाला जर उत्तम संस्काराची किंवा कलेची आवड असेल, उत्तम बनवू शकत असला, तर तुम्ही आर्टला जायलाच हवं. विनाकारण तुम्ही सायन्सला जाऊन स्वतःच्या आवडत्या क्षेत्रामध्ये अजिबात प्रवेश करू नका. तुम्ही तुमची गुणवत्ता मारून टाकता, हे लक्षात घ्या. मला एवढे मार्क पडले म्हणून मी ही शाखा निवडणार, हा गोंधळ पहिला संपवा. मला 95% पडले, ठीक आहे, पण मला कविता करायला आवडतं, उत्तम, तुझा अर्थला काही अडचण नाही. आणि एखाद्याला 40% पडले, नाही ते सगळे लोक असे मोबाईल 40% पडले तर कसं काय जमायचं ते. सायन्स पेलणार नाही असं होता. अरे 10वीला 40% पडलेले 12वीला गुणवत्ता यादीत आले, लक्षात घ्या. आले उदाहरण आहे. आणि दुसरा एक अभ्यास करा, महाराष्ट्रातल्या 10वीच्या गुणवत्ता याद्या काढा आणि गुणवत्ता यादीत 10वीला पडलेले मुलं 12वीत आहेत का गुणवत्ता यादीत ते तपासा. दिसणार नाही, दिसणार नाहीत. 10वीला गुणवत्ता यादीत आलेला मुलगा 12वीला गुणवत्ता यादीत आलाच सांगू शकत नाही. पण 10वीला 60% पडलेला मुलगा 12वीला मात्र गुणवत्ता यादीत येऊ शकतो.
स्वतःला ओळखलीस का? आधी स्वतःला ओळख. 10वीला सगळे विषय आहेत. ज्या विषयात तुम्हाला उत्तम मार्क पडतील, जो विषय तुम्हाला तुलनेनं सोपा जाईल, जो विषय सातत्यानं तुम्हाला अभ्यासावा वाटेल, ज्या विषयाची संदर्भ ग्रंथांची यादी तुम्ही शोधून काढाल आणि एखाद्या माहिती पुस्तकाच्यासाठी अनेक ग्रंथ चाळाल, समजून जा तो विषय तुमचा नैसर्गिक कल आहे. त्याच दिशेला तुम्ही तुमचं आयुष्य आणि भविष्य घडवा. वडिलांना वाटते इंजिनियर व्हा, नका जाऊ. मी स्पष्ट सांग. परवा मी रस्त्यानं चाललो, अचानक एका घरातून भांडणाचा आवाज आला. आता खरं तर नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये हा सभ्यतेचा संकेत आहे. पण त्यांच्या भांडणाचा विषय फार चांगला होता तेव्हा माझे कान तिकडे गेलेच. नवरा तावातावाला बायकोला सांगत होता, हे बघ काही झालं तरी माझ्या मुलाला मी इंजिनियरच करणार. बायको म्हटली रुसती घालीत, इंजिनियर उगा डोक्यावर पडण्यासारखं करू नका. माझ्या मुलाला मी डॉक्टरच करणार. नवरा मुला इंजिनियर, बायको म्हणे नाही डॉक्टर. नवरा दवाखाने वच पडले कसं तिकडे अजिबात नाही. बायको म्हणे माझा पक्का ठरलाय, मुलाला डॉक्टरच बनवणार. नवरा वडील म्हणे नाही इंजिनियर. भांडण इतकं वाढलं, शेजारी पाजारी गोळा झाले. मग शेजारी पाजारी गोळा झाल्यावर मग एक गट नवऱ्याच्या बाजूचा, एक गट बायकोच्या बाजूचा. मग एक गट म्हणे नाही नाही बरोबर आहे इंजिनियरच करा, दुसरा गट म्हणे नाही नाही डॉक्टरच करा. बघता बघता चर्चा एवढी वाढली की गर्दी टाकली. इतकी गर्दी झाली की घरात जागा राहिला. मग शेवटी दरवाजात बाहेर माणसं आली. बघता बघता रस्त्यावर माणसं जमा झाली. वाद चांगलाच पेटला. बघता बघता वाहतूक बंद झाली. ट्रॅफिक जाम झालं. कुणीतरी पोलिसांना फोन केला. पोलीस धावत आले. तर इथं चालूच आहे. नवरा म्हणे इंजिनियर करायचा, बायको म्हणे डॉक्टर करायची. शेवटी ते फौजदार भांडणाचा मुळाशी आले. नवरा बायकोजवळ पोहोचले आणि त्यांना सांगितलं काय अडचण काय आहे. नवरा म्हटलं हे बघा माझ्या मुलाला मी इंजिनियरच करणार. बायको म्हटली त्यांचं ऐकू नका, काय करत नाही त्याला. हे बघा त्याला डॉक्टरच करणार मी. नवरा म्हणे नाही इंजिनियर, बायको डॉक्टर, तो फौजदार माहिती का. तुम्ही दोघंही गप्प बसा. पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या पुढे बोलवा. मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचंय. बायको म्हटली तू अजून जन्माला यायचं नाही. जग स्पर्धेचा, जग गतिमानतेचा, जग गुणवत्तेचा, जग वेगवान. साहजिकच मुलगा जन्माला यायच्या अगोदर आई वडिलांना त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करून ठेवणं हे परिस्थितीनं भाग पडतं आहे, पर्याय नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आईला काय वाटतं आणि वडिलांना काय वाटतं याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. लोक काय म्हणतात याच्या मागे जाऊ नका. तुम्हाला काय वाटतं त्या वाटेनं चालायला सुरुवात करा. मी परत एकदा नीट सांगतो, महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात ना तेवढ्याच विद्यार्थ्यांच्या सुद्धा आत्महत्या होतात. आत्महत्या करणारे हे विद्यार्थी कोण आहेत? एखादा आर्ट शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आत्महत्या केल्याची नोंद नाही. मग आत्महत्या कोण करताय? आत्महत्या मेडिकलला जाणारी मुलं करतायत. आत्महत्या इंजिनिअरिंग शिकणारी मुलं करतायत. आत्महत्या IT क्षेत्रामध्ये. मुळात प्रत्येकानं आपापलं ध्येय ठरवलं आहे काय या प्रश्नापासून आपल्याला सुरुवात करावी लागते. बघतो जमलं तर करतो, बघून पाहतो काय होतंय का, अशा प्रश्नांच्या मालिकेत जी माणसं सातत्यानं अडकत राहतात ती माणसं आयुष्यात काहीही करू शकत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कुठं जायचं ते पक्क ठरवता आलं पाहिजे. एकदा ते ठरलं की मग मार्ग निवडता येतो. मार्ग निवडता आला की त्या मार्गावरच्या अडचणी शोधता येतात. अडचणी शोधता आल्या की त्याच्यावर कशी मात करायची हे ठरवता येतं आणि त्याच्यासाठी जे गरजेचं आहे ते मग मिळवता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अनेकांना असं वाटतं की माझा मार्ग खडतर नको, तो सुलभ असायला हवा. अनेकांना असं वाटतं की माझ्या वाटेत संकट यायलाच नको. अनेकांना असं वाटतं की मी राजासारखं जगायला हवं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की राजासारखं जगायचं असेल तर पहिल्यांदा राजासारखं वागायला शिकलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा पैलू आम्ही विसरतो. राजा म्हणून कसं वागायचं?
नितीन बानुगडे पाटील सरांना विनंती करते की त्यांनी इथंच थांबावं, कारण इथून पुढे तुम्हालाही आम्हाला ऐकायचं आहे. प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर, टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात. आपल्याला माहितीच आहे, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून ते प्रसिद्ध आहे. एवढंच नव्हे तर जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून त्यांचा जागतिक गौरव झालेला आहे. स्वतःच्या तेजस्वी वाणीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, यशवंतराव चव्हाण अशा अनेकांचं जीवित कार्य तरुण पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून कायमच केलेलं आहे. अनेक विषयांवर प्रबोधन, गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या व्याख्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे इतिहासाचा शोध घेत भविष्याचा वेध घेणारी त्यांची वर्तमानातील व्याख्यानं प्रबोधनाचा नवा जागर घडवणारी ठरली आहेत. आणि प्राध्यापक, इतिहास अभ्यासक, लेखक, प्रेरणादायी वक्ते ज्यांची आज इथे खरंच गरज आहे, SP फायनान्स अकॅडमी ऑफ इंडियाने त्यांना म्हणूनच इथे आमंत्रित केले. सचिन सरांनी तुमच्याशी संवाद साधायला मी आमंत्रित करते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांना. शेकडो घडलेत, हजारो घडतायत आणि लाखो घडवायचे या उद्दिष्टाने SP फायनान्स अकॅडमी यांनी आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये नवी सकाळ रोजच आली पाहिजे यासाठी सातत्यानं कार्यरत असणारं दैनिक सकाळ आणि सकाळी सकाळी या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व. मी येता येता पुण्यात महात्मा फुले मंडईच्या तिथं होतो. ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत पार्किंगला लाव. तो गाडी आत लावायला गेला म्हणून मी बाहेर उभा राहिलो. तिथे एक गजरेवाला गजरे विकत होता. साहजिकच माझं त्याकडे लक्ष द्यायचं काही कारण नव्हतं, पण त्याची बोलण्याची विशिष्ट जी पद्धत होती, त्याचं गजरे विकण्याचं जे कौशल्य होतं, त्याच्यामुळं साहजिकच मी त्याच्याकडे आकर्षण झालं. तो गजरे विकताना असं सांगत होता, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुटणार नाही. ओ काकू गजरा घ्या, 1 महिना सुटणार नाही. ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुटणार नाही. येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना ते बोलणं ऐकून आश्चर्य वाटायचं. असला कसला गजरा, 1 महिना सुटणार नाही. त्या पाठीमागा वळायच्या आणि पटकन गजरा विकत घेऊन टाकायच्या. 15 मिनिटात त्याची पाठी रिकामी झाली. मला मोठं कौतुक वाटलं आणि आश्चर्य वाटलं. त्याची शैलीच वैशिष्ट्यपूर्ण होती. ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुटणार. तेवढ्या त्या मॅडम तिथून समोरून जात होत्या. त्या गजरेवाल्याला त्या मॅडमकडे बघून सांगितलं, मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुटणार नाही. त्या मॅडम पाठीमागा वळाल्या आणि त्याला म्हणाल्या, गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. मला प्रश्न पडला, शिक्षण न घेतलेला तो गजरेवाला त्याचं कौशल्य महत्वाचं की शिक्षण घेऊन त्याच्या कौशल्यावर मात करणार त्या मॅडमचं ज्ञान महत्वाचं? दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या. ज्ञानही अवश्य असायला हवं आणि कौशल्यही असायला हवं. क्षमता प्रत्येक माणसामध्ये असतेच, बुद्धी प्रत्येकाला दिलेली आहेच. फक्त त्याचा प्रत्येकजण कसा वापर करतो याच्यावर त्याचं यश अवलंबून असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मुळामध्ये आपल्यात काय आहे याची ओळख होणं हेच यशाकडे जाणारं पहिलं आपलं पाऊल ठरतं. दुर्दैवानं आपल्यातल्या बऱ्याच लोकांना आपल्यात नेमकं काय आहे याचाच शोध अखेरपर्यंत लागत नाही. त्यामुळे ती माणसं यशस्वी होत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी अभिनंदन करतो सकाळचं, मी अभिनंदन करतो SP अकॅडमीचं
खरं तर मी वारंवार असं सांगत राहतो की अलीकडचा सध्याचा काळ जर आम्ही पाहिला, सगळ्यांचं अंतिम ध्येय काय? पूर्वी ध्येय वेगवेगळी होती, आता ध्येय मर्यादित झालं. साधारणपणे काय अपेक्षित आहे? मला पैसा हवा का? मला पैशाने सरळ मिळवता येतं. मला जे हवं ते मला कमावता येईल. माझ्याकडे फक्त पैसा हवा. म्हणजे माणसाच्या खिशात अर्थ आला की त्याच्या जगण्याला अर्थ येतो. हा साधा सरळ सुविचार आम्ही आमच्या मेंदूवर पूर्णपणे कोरून ठेवला. मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथून सुरू होतो की पैसा कमावणं आणि पैसा बनवणं यातला मूलभूत फरक तरी आमच्या लक्षात आलाय का? जो पैसा कमावतो तो पैसा गमावतोही, पण जो पैसा बनवतो त्याला गमावण्याची भीती नसते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही नेमकं कुठल्या मार्गाने जाणार आहोत याचाही विचार आम्ही प्रामुख्यानं करायला हवा. आता याच्यामध्ये आणखी 2 टप्पे आहेत. आम्ही शिक्षण 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 सतत म्हणतो आणि समाजामध्ये जो उच्च शिक्षित आहे त्याला प्रतिष्ठा आहेच. त्या शिक्षणाच्या जोरावर आम्ही उत्तम नोकरी मिळवतो, नोकरीच्या जोरावर आम्ही उत्तम पगार मिळवतो आणि पगाराच्या जोरावर आम्ही जीवनातली सगळी सुख हस्तगत करतो. त्यामुळे समाजामध्ये नोकरी शिक्षण या गोष्टीला प्रतिष्ठा आहेच, याच्याबद्दल अजिबात शंका नाही. पण प्रश्न असा की पूर्वीचा काळ वेगळा होता, कारण उपलब्ध नोकऱ्यांची संख्या आणि ग्रॅज्युएट झालेल्यांची संख्या याच्यात तफावत होती. सुशिक्षित लोक कमी होती, नोकऱ्या जास्त उपलब्ध होत्या. शिक्षणाचं प्रमाण वाढलं तशी पदवीधरांची संख्या वाढली आणि नोकरीची उपलब्धता कमी झाली. नुसत्या पदवीधराला नोकरी मिळेल आणि मग आणखी पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचं कल वाढला. त्याच्यानंतर तिथं सुद्धा तीच अडचण सुरू झाली की नोकऱ्यांची उपलब्धता आणि शिक्षितांची संख्या याच्यातली तफावत अति जास्त निर्माण झाली. माणसं मग नोकऱ्यांसाठी भटकत राहिली आणि मग भाकरीचा चंद्र शोधण्यातच अर्धी जिंदगी बर्बाद झाली. अशी ही उदाहरणं आम्ही जागोजागी पाहायला लागलो. प्रश्न असा आहे की खरं शिक्षण महत्वाचं आहे का? मुळात एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे, गरजेचंच आहे, पण त्याच्या पलीकडे दुसरे पर्याय आपल्याकडे नाहीत का? त्या पर्यायांचा शोध आम्ही घेतलाय का? नोकरी मिळाली नाही, आता आयुष्याचं काही खरं नाही, आम्ही सरळ निराश होऊन जातो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्यावेळी आपल्यासाठी एक दरवाजा बंद होतो त्यावेळी नियती आपल्यासाठी इतर 10 दरवाजे उघडून ठेवत असते. पण दुर्दैवाने त्या बंद झालेल्या दरवाजावरच आम्ही धडका मारत राहतो, डोकं खोलून घेतो, पण इतर 10 दरवाजे उघडे आहेत त्याचा शोध घेणंच मुळात नाकारतो. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आम्ही शोध घेतले पाहिजे.
आणि मग शेवटी जो तिथे एक्झाम होता त्याला कळून चुकलं, भाषेची अडचण आहे, इंग्रजी येत नसल्यामुळे हा संवाद होत नाही. त्यांनी हळूच त्याला विचारलं, काय हो, एवढ्या 5 स्टार हॉटेलचे आपण मालक आणि तुम्हाला इंग्रजी येत नाही, तुम्ही इंग्रजी शिकला नाही? तसा तो माणूस म्हटला, इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो. संकट आले